या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल। सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये। यांचा पत्ता आहे अप्रोच रोड, वरुड। राहुल गांधी यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा असे निवेदन अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण व वरुड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने वरुड पोलीस स्टेशन येथे शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिले। आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। वास्तविकता तर भयानक आहे। राहुलजी गांधी यांनी अमेरिकेच्या विद्यापीठात भाषण दिलं म्हणतात आणि त्या भाषणामध्ये राहुलजीने आरक्षण रद्द करावं असं काही बोलले। त्याचा निषेध भाजपचे सर्व नेते मंडळी करत आहे, परंतु वास्तविकता लोकांसमोर आली पाहिजे। त्यांनी ते भाषणाची क्लिप दाखवली पाहिजे। आता अमेरिकेत भाषण केलं ते मराठीतनं हिंदीत तर केलंच नसन, इंग्लिशमध्ये जे भाषण केलं असेल ते भाषण सगळ्यांना मराठीत त्याचं रूपांतर करून ते लोकांना त्याचं स्पष्टता समजली पाहिजे। आता ते भाषण कोण ऐकलंच नाही ना, सगळे ओरडायला लागले राहुलजीनं आरक्षणाला विरोध केला, राहुलजीनं आरक्षणाला विरोध केला। म्हणजे कुठंतरी इलेक्शनचे डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधी यांना बदनाम करण्याचं हे एक षडयंत्र दिसते। आणि एवढ्या मोठ्या नेत्यांनी म्हणजे राज्याचे 10 वर्ष आमदार राहिले, राज्याचे मुख्यमंत्री राहिले, ते आता सध्या खासदार आहे आणि बुलढाण्याचे आमदार आहे, यांनी हे अशा पद्धतीनं वक्तव्य करावं हे तर फार मोठी लोकशाहीची शोकांतिका आहे। त्यांनी कमीत कमी म्हणजे निषेध करणं, त्याचं अजून काही वेगळ्या प्रकारचं आंदोलन करणं हा भाग वेगळा, पण राहुलजींच्या वैयक्तिक त्यांच्या जीवनावर बोलणे आणि त्यांना जे काही बोलले हे फार घृणास्पद आहे। आणि एवढं चांगलं या महाराष्ट्राचं वातावरण कुठंतरी दूषित करायचं, कुठंतरी गडूळ करायचं, समाजात भांडणं लावायचे, एवढं एकमेव काम हे नेते मंडळी करत आहे। आपल्यासोबत गिरीशजी कराळे काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत। ते सर, आपण तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं, त्या निवेदन नेमकं काय नमूद होतं सर? नाही, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, कारण यामुळं काय होते वातावरण गडूळ होते, राजकीय मतभेद पुन्हा चव्हाट्यावर होते, याच्यातून मोर्चे काही वेगळी घटना घडू शकते। म्हणजे वातावरण खराब करण्याचं काम यांनी केलं। त्याच्यामुळं अशा व्यक्तीवर आणि राहुलजींना ज्या भाषेत त्यांनी बोलले त्यामुळं राहुलजींचा जो अपमान केला त्यामुळं त्यांच्यावर गुन्हे दाखल करा यासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिथे तक्रार दिली, पोलीस स्टेशनला निवेदन दिलं। त्यात आम्ही आमच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की बुलढाण्याचे आमदार गायकवाड साहेब आणि आपले डॉक्टर बोंडे साहेब यांच्यावर गुन्हे दाखल करा असं आम्ही त्या ठिकाणी आमच्या रिपोर्टमध्ये नमूद केलेलं आहे। आपल्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष गिरीश कराळे यांनी नुकताच पोलीस स्टेशन इथे निवेदन देण्यात आलं। त्यांनी म्हणजे राहुल गांधी यांच्याविषयी जे काही अपप्रचार सुरू आहे या प्रचाराला कुठे थांबा यावं आणि महाराष्ट्रातलं वातावरण खराब होऊ नये याकरता त्यांनी आज वरुड पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आणि त्यांच्यावर संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करायचा त्यांनी बोलून दाखवला आहे। पाहत राहा कॅमेरा निकू बावणेसह प्रवीण सारखं चोळामणीस पोर्टल।